14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 42,000हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही आफ्रिकन धावपटूंचंच मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राहण्याची शक्यता आहे। दरम्यान रिओ ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ललिता बाबर आणि नाशिकची कविता राऊत आपल्याला यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसणार नाहीत। मात्र खेतराम, मोहम्मद युनुस, इलाम सिंग, अमनदीप कौर, मोनिका आथरे, ज्योती गावडे आणि स्माइली सिंग सारखे भारतीय धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतील। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉन दिमाखात तिचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मॅरेथॉन 5 गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे। 3,77,000 अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते। सेलिब्रिटींची उपस्थिती हे मुंबई मॅरेथॉनचं खास वैशिष्ट्य यंदाही आपल्याला पाहायला मिळेल। आणि या स्पर्धेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। उद्या मुंबईमध्ये 14व्या मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे आणि यासाठी मुंबई सज्ज झालेली आहे। आपण जर बघितलं तर सीएसटी स्टेशनच्या इथे स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट असतो आणि त्यासाठी इथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सध्या आपण उभे आहोत तो मीडिया स्टँड आहे आणि मीडिया स्टँडच्या समोरच अगदी एक मोठं स्टँड किंवा व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। तिथे VIP किंवा सेलिब्रिटीज बसतात आणि उद्या इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला सेलिब्रिटी पाहायला मिळतील। याचबरोबर हे जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर फ्लॅग ऑफ स्टँड आहे, जिथे आपल्याला अनेक सेलिब्रिटीज किंवा जे झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करतील तिथे आपल्याला अनेक जण उद्या उभे राहिलेला पाहायला मिळतील। याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी एक स्टँड उभारण्यात आलेला आहे। याखेरीज पूर्ण मुंबईभर ही जी मॅरेथॉन आहे तिचं आयोजन होणार असणाऱ्या त्या रूटवर अनेक ठिकाणी अनेक व्यवस्था उभारण्यात आलेल्या आहेत। मग ते वॉटर स्टेशन असतील, ॲम्ब्युलन्स असतील, अशा अनेक व्यवस्था तिथे तैनात करण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर सुरक्षा व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे। सुरक्षा व्यवस्था इथं मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मुंबई मॅरेथॉनसाठी जवळपास 27 वॉटर स्टेशन्स असतील, याचबरोबर 293 असे शौचालय इथे उभारण्यात आलेली आहेत। याखेरीज 11 ॲम्ब्युलन्स असणार आहेत। 500 डॉक्टर या मुंबई मॅरेथॉन दरम्यान जर कुठल्या स्पर्धकाला चक्कर आली किंवा काही अस्वस्थता त्याला वाटली तर त्याला तपासण्यासाठी इथं तैनात करण्यात येणार आहेत। खरं तर जवळपास 42,000हून अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभारण्याचं आव्हान खरं तर आयोजकांसमोर असतं। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजकांनी अतिशय चोख अशी व्यवस्था इथं केलेली आहे। खरं तर यंदा मुंबई मॅरेथॉनला मुंबई महापालिकेकडून दंड आकारण्यात आलेला आहे, मात्र त्यांच्या आयोजनावर याचा कोणताही परिणाम दिसत नाहीये आणि उद्याची जी मुंबई मॅरेथॉन आहे ती यशस्वीपणे पार पडेल असंच यांच्या या तयारीवरून आपल्याला स्पष्ट दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पिलगर सह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई। बघा काय काय वैशिष्ट्य आहेत रन मुंबई रनच्या। मॅरेथॉनच्या 42,379 धावपटूंचा सहभाग असेल। 6,342 धावपटू फुल मॅरेथॉनमध्ये धावतील। 14,663 धावपटू हाफ मॅरेथॉनमध्ये धावतील। 19,980 धावपटू हे ड्रीम रनमध्ये धावतील। बघा आशिया खंडातील सर्वात मोठी श्रीमंत मॅरेथॉन असणारे 921 प्रवेशिका आहेत। 433 प्रवेशिका दिव्यांगांच्या गटात असतील। 40 विविध टीम्स कडून देखील प्रवेशिका आहेत। तर फुल मॅरेथॉन ही 42.195 किलोमीटरची असेल। हाफ मॅरेथॉन ही 21.97 किलोमीटरची असेल। तर ड्रीम रन ही 6 किलोमीटरची असेल। तर सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा किलोमीटरचं अंतर हे 4.3 किलोमीटर असेल। तर चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी हे 2.4 किलोमीटरचा त्यांचा टप्पा असेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।